आज काहीतरी गोड बनवण्याची इच्छा झाली। माझ्याकडे ब्रेड होते, मग विचार केला चला शाही तुकडाच करून घेऊया। काही ब्रेडचे स्लाइस घेतले, साइडचे चारी बाजू कट करून घ्यायचं आहे। मी याला ट्रायंगल शेप देणार आहे। हे अगदी होल स्लाइस सुद्धा घेता येतात। आता रबडी बनवायला घेऊया। दूध तापायला ठेवलंय, हे दूध थोडं आटून द्यायचं आहे। एका बाउलमध्ये दूध काढून घेतलंय, त्याच्यामध्ये दूध पावडर आणि कस्टर्ड पावडर घालून छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामुळे दुधाला थिकनेस येतं आणि टेस्ट सुद्धा खूप छान लागते। असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता या दुधामध्ये आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढं गोड आवडते त्याप्रमाणे साखर घालायची आहे। आता कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं जे मिक्सर तयार करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि एक थोडा वेळ ते आटू द्यायचं आहे, खूप आटवायचं नाही। आता यामध्ये ड्राय फ्रुट्स आणि वेलची पूड घालून थोडा वेळ हे गरम करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। शुगर सिरप बनवून घेऊ। 1 वाटी साखर व तसंच 1 वाटी पाणी घालून शुगर सिरप तयार करून घ्यायचं आहे। तारीची गरज नाही। तव्यावर तूप घालून ब्रेडचे स्लाइस क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। हे मी डीप फ्राय करणार नाही, कारण त्याच्यामुळे खूपच तेलकट होतात। आता हे ब्रेड शुगर सिरपमध्ये डिप करून डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। यावर तयार केलेली रबडी घालून घ्यायची आहे व तसंच गार्निशिंग करून घ्यायचं आहे। तयार आहे शाही तुकडा। अगदी झटपट होणारं, कोणत्याही फेस्टिवलमध्ये तयार करता येते। नक्की करून पहा। धन्यवाद।